हाताला कुठेतरी धक्का लागला असेल आणि पण माझ्या हाताला लागले खूप आणि तिथे फुंकर मारा हे असं आमचं आज खूप वेळ चाललं होतं. त्यानंतर दोघेही भक्त खूप मग्न होऊन टाळ्या वाजवत होते आरतीमध्ये. दुपारच्या जेवणात आज मी बनवले होते बीटाचे थालीपीठ. याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. राघवला आणि मला दोघांनाही थालीपीठ खूप आवडले. खूप छान लागत होते. राघव दिसायला जरी पप्पांवरती गेला असेल किंवा पप्पांसारखा दिसत असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या सर्व सवयी या माझ्यासारख्या आहे. त्याचा खूप मला अभिमान वाटतो. त्यानंतर सोफ्याखाली एक छोटा बॉल गेला होता, तर तो शोधण्यासाठी एवढी धडपड चालू होती. शेवटी तो सापडलाच. मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, पण बाहेर जाऊन कुठे हे भाजलेलं कणीस खाता येत नाही. म्हणून काय झालं, पण आपण घरीच हे असं वातावरण तयार करूयात म्हणत वहिनींनी छान असं मला एक कणीस भाजून दिलं. त्यावरती मी मस्त असा लिंबू वगैरे लावून छान असं खाऊन घेतलं. बेडरूममधून पप्पा हाक मारत होते, पण त्याला नेमकं ते कुठून आवाज देत आहेत हेच समजत नव्हतं. सगळीकडे पाहून घेत होता, पण नेमकं जिकडे ते आवाज देत आहेत तिकडेच पाहत नव्हता. मामाने वाढदिवसाला गाडी गिफ्ट केली खरी, पण ही आता आम्हाला कधीपर्यंत चालवता येते हे काही सांगता येत नाही. संध्याकाळ होताच या दोघांचं भावंडांचं प्रेम एकमेकांना खाऊ घालत होते. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.